देवी, सगळं काही आता योग्य दिशेने आणि आपल्या मनासारखं होतंय, पण आम्हाला आज्ञा द्यावी. एक महत्वाचं काम आहे, त्यासाठी जावं लागेल आम्हाला. येतो. नारायण. नारद मुनी असे अचानक घाईने का निघून गेले असते? नक्की काय घडलं असेल? शुंभा आम्हाला कसलीही हानी पोचवू शकत नाही. आणि तिला जर असं वाटत असेल की हा प्रासाद सोडून जाण्याची नाटकं केल्यावर आम्ही माघार घेऊ, तिची मनधरणी करू, तर ते होणार नाही. कोणत्याही स्थितीत आम्ही शुंभाची मनधरणी करणार नाही. असुर नरेश, पण तू मध्ये बोलू नकोस. आणि दैत्यकुल, शुंभाने राजप्रासाद सोडून जाणं जर असुर कुळासाठी संकटाचं असेल, तर त्यावर मार्ग एकच. कोणता मार्ग? असुर सैनिकांना पाठवून शुंभाचा अंत करणं. असुर नरेश, काय बोलताय तुम्ही? असं नका करू. त्यापेक्षा फक्त एक वेळ तुम्ही आणि सम्रांनी भेटा. तुम्ही त्यांच्याशी बोला, त्यांची समजूत काढा. आम्हाला त्याची आवश्यकता वाटत नाही. आमच्या यशाच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे शुंभा. तुळजा आमच्या आयुष्यात येऊ नये यासाठी प्रत्येक वेळी नवे डाव रचलेत तिने. या सगळ्याचं कारण शुंभा होती. आणि आता दैत्यगुरूंच्याही ते ध्यानात आलंय. हो ना दैत्यगुरु? धूम्राक्षाला पाठवून महादेवांवर हल्ला केला आणि त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही, म्हणून तिनं मनुबाईला पाठवून मळगंगा देवीला महादेवांकडून लग्नाची मागणी घातली. त्यामुळं सगळ्या गोष्टी बिघडल्या आणि नंतरच्या घटना अति वेगानं घडत गेल्या. त्यामुळे जोपर्यंत शुंभा आमच्या आयुष्यातून जात नाही, तोपर्यंत तुळजा आमच्या आयुष्यात येणार नाही. असुर सैनिक इथे? अखेर असुर नरेश महिषासुरांनी त्यांची पातळी दाखवलीच. थांबा. आम्ही असुर साम्राज्याच्या सम्राज्ञी आहोत हे विसरलात? तुम्हा दोघांचा पराभव आम्ही सहज करू शकतो. कोण कुणाला हरवते बघूयाच. थांबा. नारायण नारायण. नारद मुनी, आपण का अडवलं आम्हाला? अहो असुर सम्राज्ञी शुंभा, थांबा. ह्याला मारू नका, याचा जीव घेऊ नका. हो, हा जर का जिवंत राहिला तर तुमच्यासाठी ते लाभदायकच ठरेल. नारायण. काय लाभदायक आहे? आपण इथे काय करता आहात आणि आम्हाला हे का सांगत आहात?
आणि मुळात आम्ही आपल्यावर विश्वासच का ठेवू? नारायण नारायण. असुर सम्राज्ञी शुंभा, अहो आमच्यावर विश्वास ठेवा. तुमच्या हिताचं आमच्या खेरीज दुसरं कोणीच सांगणार नाही तुम्हाला. नारायण. आता काय, महिषासुरांना तुमचं महत्व जरी समजलं नसलं तरी तुम्ही त्यांची शक्ती आहात. हो, देव आणि असुर यांच्या युद्धामध्ये जशी असुरांची शक्ती कमी होईल तेव्हा कुठे देवतांचं पारडं जड होईल. नारायण. परंतु आपण जर पुन्हा महिषासुरांकडे परत गेलात तर मात्र नाही, शक्यच नाही. आम्ही असुर नरेशांच्याकडे पुन्हा जाणार नाही आणि आपलंही ऐकणार नाही. असुर नरेशांनी आमचा जीव घेण्यासाठी या असुराला इथे पाठवलं आणि आम्ही याला शिक्षा करणारच. त्यापेक्षा महिषासुरांची फजिती जास्त महत्वाची नाही का? नारायण. असुर नरेशांची फजिती ते कसं शक्य आहे? नारायण सांगतो. नारायण नारायण. आता जर का ह्या असुराला तुम्ही जीवे मारलत तर महिषासुरांची, असुर नरेश महिषासुरांची ज्यांनी तुमचा अपमान केलाय त्या महिषासुरांची फजिती करायची मोठी संधी गमावून बसाल. नारायण. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय आपल्याला? सांगतो. आमच्या डोक्यात एक योजना आहे. नारायण नारायण. देवी, हे घ्या. मी तुमच्यासाठी हा खास काढा करून आणलाय. हा घेतलात की तुम्हाला लवकरच बरं वाटेल. तुमच्या शरीरात गेलेल्या त्या काळ्या धुराचा प्रभाव काही काळ तरी राहणार आहे. तुम्हाला विश्रांती घ्यायची गरज आहे देवी. तुम्ही हे असं का केलं देवी? त्या विषारी धुरापासून केवढा धोका आहे हे माहीत असून देखील आपण असं का केलं? आमचा नाईलाज होता स्वामी. लाख्यासुराने उच्छाद मांडला होता. त्याच्या विरोधात लढण्यासाठी मांडाबाईने अत्यंत कठोर संघर्ष केला होता. लाख्यासुराचा अंत झाला, मात्र त्याने अशुद्ध शक्तींचा वापर करून जो काळा धूर निर्माण केला होता त्याचं अस्तित्व कायम होतं. भक्तांना त्यापासून वाचवण्यासाठी आम्हाला तो धूर शोषून घ्यावा लागला. आम्हाला त्याची कल्पना आहे देवी, परंतु आपल्याला जो त्रास होतोय त्याची आम्हाला अधिक चिंता आहे. हा परिणाम अल्पकालीन आहे स्वामी. आम्ही लवकरच बरे होऊ. तुम्ही चिंता करू नका. तुम्ही जे केलंय ते अयोग्य आहे असं आम्ही नाही बोलणार, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा देवी, जगदंबा रूपात आपण महिषासुराचा अंत करण्यासाठी हे मानवी रूप धारण केलं आहे आणि त्यामुळेच तुमच्या या मानवी शरीराला काही मर्यादा आहेत. तुमचे मुख्य कार्य महिषासुराचा अंत करणं आहे, जे अधिक महत्वाचे आहे. त्यामुळे हे असे धाडस करण्या अगोदर तुम्ही स्वतःचा आणि या मानवी शरीराचा विचार करायला हवा देवी. हो स्वामी, आम्ही पुढच्या वेळी नक्की काळजी घेऊ. पद्मा, आता काही काळ देवींना विश्रांती घ्यावी लागेल आणि सगळ्यात आधी
त्यांना पूर्ण बरे व्हावे लागेल आणि त्यानंतरच पुढील कार्य सुरू करता येतील. आणि तोपर्यंत ह्या गावाचे सारे दायित्व तुझ्यावर आहे. जशी आज्ञा महादेव. सांभाळून राहा. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक कर. आता प्रत्येक निर्णय महत्वाचा आहे. आम्ही येतो देवी. आजची रात्र खूप महत्वाची असणार आहे देवी. नियतीच्या या अजब खेळाला एक नवीन वळण येणार आहे असे संकेत आम्हाला मिळत आहेत. आजची रात्र सारं काही बदलून टाकेल. कोणती योजना आहे आपल्या डोक्यात आणि असुर नरेशांची फजिती नक्की कशी करता येईल? नारायण नारायण. हो असुर सम्राज्ञी शुंभा, आता आपण एक काम करू शकतो, म्हणजे या संधीचा फायदा घेऊ शकतो आणि असुर नरेशांना असं भासवू शकतो की या हल्ल्यामध्ये असुर सम्राज्ञी शुंभा यांचा मृत्यू झालाय. नारायण. त्यामुळे तर त्यांना हवं ते साध्य झाल्यासारखं होईल. उलट त्यांना जास्त आनंद होईल. नारायण. अहो ही वार्ता ऐकून त्यांना आनंदच होईल आणि या आनंदात ते अगदी निर्धास्त असतील. आणि या संधीचा फायदा घेऊन जर का तुम्ही त्यांच्यावर प्रतिहल्ला केलात तर त्यांना कळणारच नाही की त्यांच्यावर हल्ला होतोय कुठून आणि कोण करतंय. नारायण. हे सगळं मान्य आहे, परंतु आमचा मृत्यू झालाय यावर ते विश्वास कसे ठेवतील? ते पुरावे मागणारच. एक नाही, 2 पुरावे आहेत. हा जिवंत सैनिक आणि हा मृत सैनिक. त्याचं ते रक्त, त्याचं हृदय, ते हृदय जर का तुमच्या वस्त्राच्या तुकड्यामध्ये गुंडाळलं आणि या जिवंत सैनिकामार्फत असुर नरेश महिषासुरांकडे पाठवलं तर त्यांची खात्रीच पटेल. अहो त्यांचा विश्वासच बसेल की त्यांचा विजय झालाय आणि तुमचा मृत्यू झालाय. नारायण. पण हे कसं शक्य आहे मुनिवर? आणि मुळात हा असुर असं खोटं का असुर नरेशांना सांगेल? त्याने जर का सत्य काय आहे हे सांगून टाकले तर? तो सैनिक आपल्याला हवं ते आणि हवं तसंच सत्य सांगेल. नारायण. हे कसं शक्य आहे? सांगतो. नारायण 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 नारायण. नारायण नारायण. असुर सम्राज्ञी, आता हा सैनिक आपल्याला हवं ते आणि हवं तसंच सत्य सांगेल. नारायण. असुर सैनिका उठ. आता आम्हाला सांग, असुर नरेश महिषासुरांनी तुम्हाला असुर सम्राज्ञी शुंभा यांच्यावर हल्ला करायला पाठवलं होतं. नारायण. तुम्ही हल्ला केलात, त्यानंतर काय झालं? नारायण. आमच्या हल्ल्यात शुंभा राणींचा मृत्यू झालाय. नारायण. काय रे सैनिका, मग ह्या ज्या समोर उभ्या आहेत ह्या कोण आहेत? अरे ह्याच तर आहेत असुर सम्राज्ञी शुंभा. नाही, शक्यच नाही. त्यांचा अंत झालाय. त्या जिवंत कशा असतील?
नारायण. असुर सम्राज्ञी हं? नारायण. नारायण नारायण. मी तुम्हाला काय म्हटलं होतं, आता हा सैनिक आपल्याला हवं ते आणि हवं तसंच सत्य सांगेल. अहो हा आमच्या भूलमंत्राचा परिणाम आणि आमचा भूलमंत्र कोणीही तोडू शकत नाही. नारायण. आता असुर कुळातील प्रत्येकाला हेच सत्य वाटेल की असुर सम्राज्ञी शुंभा यांचा मृत्यू झाला आहे. नारायण. आता तरी तुमची खात्री पटली? खात्री तर पटली, पण आम्हाला एक कळत नाहीये, तुम्ही आम्हाला का मदत करता आहात? आपण आम्हाला मदत केली म्हणून आम्ही तुळजाला शरण जाऊ असं वाटतं की काय आपल्याला? पण ते शक्य नाहीये. नारायण. अहो त्यासाठी आम्ही इथे आलेलोच नाही आहोत. आता आमच्या तुळजादेवी अनेक शत्रूंशी सामना सहज करू शकतात, पण राजनीती काय म्हणते, शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो. आता तुळजादेवींचा शत्रू म्हणजे असुर नरेश महिषासुर, आणि आता तुम्ही महिषासुरांच्या विरोधात गेलेला आहात, त्यामुळे तो तुमचा पण शत्रू झालाय. या प्रसंगात तुम्हाला मदत करणं हे आमचं कर्तव्यच नाही का? म्हणजे हे देवींना नक्कीच योग्य वाटेल असं आम्हाला वाटतं. नारायण. हो, तुमचं म्हणणं पटतंय आम्हाला. आमच्या मृत्यूचा परिणाम असुर नरेशांवर काय होतोय हे आम्हाला देखील पाहायचंय. आणि हो मुनिवर, मात्र या मदतीच्या बदल्यात आपल्याला किंवा तुळजाला आम्ही कोणतीही मदत करू अशी अपेक्षा आमच्याकडून करू नका. नारायण नारायण. कारण आमच्या रागाची सुरुवात त्या तुळजापासून झालीये आणि आमच्या सुळाचा अंतही तिच्या जवळच होईल. नारायण नारायण. लाक्षासुराचा पराभव झाला हे विपरीतच घडलं. जो असुर कधीही हरणार नाही असं वाटत होतं त्याचा हा असा अंत दुःखदच आहे. पण त्याही पेक्षा त्यानं गावाभोवती जे अशुद्धीचं अभेद्य कवच निर्माण केलं होतं ते कसं दूर झालं हेही एक गूढच आहे. अतिशय जहाल आणि भक्कम असं कवच होतं ते. लाक्षासुराचा अंत झाला असला तरी त्या गावाभोवती कवचाचा प्रभाव कमी व्हायला नको होता. त्या ठिकाणी नेमकं काय घडलं ते मला पाहायलाच हवं. अदृश्यस्य दृश्यत्वं प्रदर्शस्य प्रदर्शस्य मायापटलं भिन्दी सत्यरूपं दर्शय. मायापटलं भिन्दी सत्यरूपं दर्शय. जे दिसलं ते खरं असेल तर तुळजाच्या शरीरात तो विषारी धूर अजूनही आहे. तिनं तो सामावून घेतलेला आहे, त्यामुळं तिच्या शरीरावर या धुराचा विपरीत परिणाम
नक्कीच झाला असेल. ते काय असेल याचा शोध मला घ्यायलाच हवा. सापडलं. जे शोधत होतो ते सापडलं. आता काही काळ देवींना विश्रांती घ्यावी लागेल आणि सगळ्यात आधी त्यांना पूर्ण बरे व्हावे लागेल. आणि तोपर्यंत ह्या गावाचे सारे दायित्व तुझ्यावर आहे. महादेवांनी केवढी मोठी कामगिरी माझ्यावर सोपवली. त्यांना नक्कीच कशाची तरी जाणीव झाली असेल. मला कुठल्याही परिस्थितीत गावातील देवीच्या भक्तांचं रक्षण करायला हवं. देवींना शक्ती संचयासाठी विश्रामाची आवश्यकता आहे. त्यात व्यत्यय येता कामा नये.